पाडवा मराठी नववर्ष सणाचा उत्साह बघायला मिळतो आहे आणि त्याचबरोबर शिर्डीतही गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। साईबाबांच्या सुवर्ण कलशावर देखील गुढी उभारण्यात आलेली आहे। भल्या सकाळीच साई मंदिराच्या सुवर्ण कलशावर पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा करून गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते करण्यात आलेलं आहे। साई मंदिराच्या सुवर्ण कलशावर आज सकाळी लवकर गुढी उभारण्यात आली आहे। साई संस्थांचे अधिकारी असतील आणि शिर्डी ग्रामस्थ असतील यांच्या वतीने विधिवत पूजा करून गुढीची स्थापना करण्यात आली आहे। गुढीपाडवा हा विजय आणि समृद्धी आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक मानला जातो आणि याच भावनेने साई नगरीत हा सण मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो। आजच्या दिवशी साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयाचे दागिने आणि साखरेच्या गाठींची माळ परिधान करण्यात आलेली आहे। मंदिर परिसरात जो आहे ते आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे। त्याचबरोबर शिर्डीमध्ये गुढीपाडवा उत्सवानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। देशभरातून आलेले साई भक्त नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी साईनगरीमध्ये रांगा करत आहे। त्याचबरोबर सर्वांच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी येवो अशी प्रार्थना जी आहे ती भक्तांकडून केली जात आहे। शिर्डीत गुढीपाडव्याच्या निमित्ताने धार्मिक आणि उत्साही वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। साईबाबांच्या चरणी नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारोंच्या संख्येने साई भक्त जे आहेत ते साईनगरीमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र शिर्डीमध्ये आपण दृश्यामध्ये बघू शकतो साई मंदिराच्या कलशावर श्रद्धेची गुढी उभारण्यात आल्याचं चित्र बघायला मिळत आहे। भल्या सकाळी साईनगरीमध्ये दरवर्षी गुढीपाडव्याचा सण जो आहे तो साजरा होत असतो आणि साई संस्थान प्रशासनाकडनं किंवा शिर्डी ग्रामस्थांकडनं साई मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात येत असते। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।